अॅनालॉग पनीर आणि आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा विधानसभेमध्ये पहिल्यांदाच मांडल्यानंतर तो मुद्दा थेट केंद्रापर्यंत नेणारे जे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार आहेत विक्रम पाचपुते सध्या अहिल्यानगरच्या नवराष्ट्राच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपण अॅनालॉग पनीर आणि त्याबाबत जो मुद्दा मांडला होता तो राज्यभर नाही देशभर गाजला. त्यानंतर आता त्याबाबत आता केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत. काय नेमकं पावलं उचललेलं आहे? ते केंद्र सरकारचं जी आपली FSSAI जी संस्था आहे तर यांनी हे सगळे मानांकनं देत असतात. तर ॲनालॉग चीज हे ॲनालॉग पनीर म्हणा किंवा आर्टिफिशियल पनीर म्हणून मार्केटमध्ये विकलं जातं. आणि ॲनालॉग चीज हे ॲक्च्युअलमध्ये व्हिगन लोकांसाठी चीजचं सबस्टिट्यूट काढलं होतं. पण ॲनालॉग चीज आणि पनीर एकसारखं असल्यामुळे एक आर्टिफिशियल पनीर किंवा पनीरला सबस्टिट्यूट अनेक ठिकाणी दिलं जात होतं. आणि ते रेट खूप कमी असतात. क्वालिटी वाईज जर आपण पाहिलं तर पनीरबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. हा मुद्दा आपण मांडल्यानंतर FSSAIनी तो कॉग्निझन्स घेऊन ॲनालॉग शब्द ठेवायचा की नाही, कारण ॲनालॉग पनीर हे जे प्रोडक्ट आहे ह्याला दुसरं नाव दिलं पाहिजे का, याच्यावरती ती चर्चा सुरू आहे. आणि मला खात्री आहे की अख्खी संपूर्ण देशातनं त्याच्यावरती हरकती आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काहीतरी बदल होतील. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण अनेकदा काय होतं की तुम्ही जर आपण घ्यायला गेलो तर आता ॲनालॉग चीज लिहिलेलं असेल आणि चीज लिहिलं असेल तर ते चीज लिहिलेलं आपल्याला कळतं हे चीज आहे. पण समजा एखाद्या जो काही विक्रेता आहे त्यांनी जे ॲनालॉग बारीक अक्षरात लिहिलं आणि मोठ्या अक्षरात चीज लिहिलं सहज फसवून जाणार आहे कोणी पण. तर ही फसवणूक होऊ नये याच्यासाठी आता पावलं उचलली गेलेली आहेत. आणि अवेअरनेस क्रिएट झाला आर्टिफिशियल पनीरविषयी, ॲनालॉग पनीरविषयी हे ओव्हरऑल अवेअरनेस क्रिएट झाल्यामुळे याचा फायदा खाली ग्राउंड लेवललाही दिसतोय. म्हणजे जे जून जुलै महिन्यामध्ये जे नॉर्मली दुधाचे बाजारभाव पडतात तर ते यावर्षी पडले नाहीत. मी असं म्हणत नाही की 100% पनीरमुळे परिणाम असेल, पण अशी काही वेगळी घटना पण घडली नाही की ज्याच्यामुळे हे बाजारभाव पडले नाही पाहिजेत किंवा स्थिर राहिले पाहिजेत. त्यामुळे 100% एका प्रश्नामुळे फरक होतो याचं आपण उदाहरण पाहू शकतो. केंद्राकडून आपल्याला काही सूचना आलेल्या आहेत का, किंवा आपल्याकडनं काही मतं जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झालेला आहे का? आणि आपण मागे कळवलंच होतं. ज्यावेळेस हा प्रश्न मांडला गेला त्यावेळेस मी कळवलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की सोशल मीडिया आणि मीडिया हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत आपण सगळ्यांनी तो प्रश्न जो उचलून धरला आणि सर्वसामान्यांची चर्चा झाली. त्यामुळे सुमोटो ऍक्ट केलं. मग जे म्हणलं ना सुमोटो म्हणजे थोडक्यात स्वतःहून केंद्राने निर्णय घेतला की ह्याच्यात काहीतरी होणं गरजेचं आहे. आणि खरं तर ह्या सगळ्याचे आभार हे इन्फ्लुएन्सर्सला आणि मीडियाला दिले पाहिजे. कारण आपणही मीडियाने हा प्रश्न चांगल्यापैकी उचलून धरला होता आणि याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होताना दिसतोय. एकंदरीत नागरिकांमधून याच्या काय प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या, किंवा काहीतरी जाणीव झाली असेल की विधानसभेमध्ये हा जो प्रश्न मांडला हा आजतागायत कधीच कुणी मांडलेला नव्हता, किंवा मांडला असेल पण त्याच्यावर एवढं गांभीर्याने चर्चा कधीच कुठे झाली नाही. परंतु आपण मांडल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर हा देशभर गाजला. नाही, मुळात काय आहे शेवटी आरोग्याशी निगडीत हा विषय होता आणि जनतेच्या निगडीतले विषय हे मांडले जातात. लोकांना आवडतं आजही. दुर्दैवाने काय होतं की आपण फक्त आपल्या मतदारसंघ असेल आपला परिसर एवढाच विचार करतो. आज हा मुद्दा माझ्या मतदारसंघाशी निगडीत आहे ना. माझा मतदारसंघ हा बहुतांशी शेतकरी आहेत आणि ह्यांच्यावर परिणाम झाला. आमच्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये दूध हा जोडधंदा आहे. असं एकही शेतकरी सापडणार नाही ज्याच्याकडे तो दूध धंदा करत नाही किंवा दूध एक्स्ट्रा दूध काढून तो डेअरीला देत नाही. त्यामुळे त्यांच्या दुधावरती परिणाम होतोय. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाचा प्रश्न मांडत असताना हा सर्वसामान्यांचाही प्रश्न आहे. तो त्या व्याप्तीवर मांडला गेला पाहिजे. ह्या पद्धतीने मांडला आणि त्याला सगळ्यांनी स्वीकारल्यामुळे तो तेवढा फॉर्ममध्ये येऊ शकला. दादा, तुम्ही म्हणलात तुमचं जे तालुका आहे ते दुधाचं जास्त उत्पादन आहे. आता तुमचे जे विरोधक आहेत ते आता म्हणत आहेत की तुमच्याच म्हणजे जे पाचपुते घराण्याकडूनच खरं तर भेसळयुक्त दुधाची जे आहे ते उत्पादन केलं जातं. ही माहिती साफ खोटी आहे. त्याच्यात 1% कुठलं तथ्य नाही. दुर्दैव असं आहे की पाचपुते नाव घेतल्याशिवाय अनेकांचं बातम्यात छापून येत नाही. पेपरमध्ये नाव पण येत नाही आणि आता प्रसिद्धी झोपातनं कुठतरी बाजूला चाललं. त्यामुळे नाईलाज असो त्यांना आमचं नाव घ्यावं लागतं. मी काय म्हणतो, चांगलं असो किंवा वाईट असो आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. एकंदरीत बबनराव पाचपुते इतक्या वर्ष तालुक्याच्या राजकारणात होते, त्यांच्यानंतर आता आपण विरोधकांना कधी संधी मिळणार आहे का नाही? ते विरोधकांनी चांगलं काम केलं. लोकांना जनतेला त्यांच्यावर विश्वास वाटला त्यांना संधी देतील आणि दिलेली आहे ना. 2दा संधी देऊन पस्तावलेला आहे मतदारसंघ म्हणून आम्हाला संधी मिळते. 99 आणि 2014ला जनतेने पर्याय करून पाहिला होता आणि दोन्ही वेळेस हाल झाले. दोन्ही वेगवेगळ्या माणसांना संधी दिली होती. दोन्ही वेळेस आमच्या शेतकऱ्यांचे हाल झाले, आमच्या कष्टकऱ्यांचे हाल झालेले आहेत, सर्वसामान्य जनतेचे हाल झाले. संपूर्ण मतदारसंघ हा विकासात मागे पडल्यामुळे जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न उत्तर मी देऊ शकत नाही, जनता देईल. निवडणुकीपूर्वी विरोधक एकत्र येताना आपण पाहिलं, पण निवडणुकीनंतर विरोधक एकत्र आलेत. काय पाहतो? हे श्रीगोंदा दुर्दैव असं आहे की पाचपुते हे त्यांची जागा सोडत नाहीत. पण आमचे विरोधक एका जागेवर कधीही ठाम नसतात. हे श्रीगोंदाचं दुर्दैव. त्यामुळे ते एक झाले त्याचं नवल मला काहीच वाटत नाहीये आणि आमच्या जनतेलाही वाटत नाहीये. म्हणजे मुळात तुम्ही पहा की ज्याच्या वेळेस त्यांनी हे काही स्टेटमेंट्स केले त्यांना जनतेने उत्तर दिलेत. मला उत्तर द्यायची गरजच पडली नाही. मी काम करत चाललो. आपण आपलं काम करत जायचं, त्यांचं उत्तर त्यांना जनता देईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
त्याबाबत आपण पक्षीय काही संघटना बांधणी चालू केलेली आहे का? नाही हो, आमचं पक्ष संघटना निवडणूक पाहून कधीही होत नाही. आम्ही जे श्रीगोंद्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा पाचपुते गट असेल, हा 5 वर्ष काम करत असतो. आणि आम्ही काम करत असताना आम्ही निवडणूक आली म्हणून काहीतरी नवीन संघटना झाली म्हणजे असं काही होत नाही. आमची रेग्युलर कार्यकारिणी होणं अपेक्षित होतं. ती आम्ही एक आठवड्याभरापूर्वी ती जाहीर केलेली आहे. आता नवीन जी काही पक्षाने मंडळ रचना बदलली त्यानुसार आमच्याकडे जवळजवळ 4 मंडळ झालेले आहेत. 4ही मंडळाच्या आमच्या कार्यकारिण्या जाहीर झाल्या. अनेक नेते मंडळींना आम्हाला पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी देता आली. लवकरच आता शासकीय समित्या जाहीर होतील, त्याच्यामध्ये अनेक जणांना संधी देता येईल. त्यामुळे हे निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे. विरोधकांसारखं आमचं नसतं, कारण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो ते कधी कोणत्या पक्षात जातील हे त्यांनाही माहिती नसतं. त्यामुळे ते पक्ष बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ देत नाही. आमचं कायम चालू आहे. आपण राज्य उत्पादन शुल्क जे असेल त्यामध्ये कर्मचारी भरतीचा प्रश्न मांडलेला होता विधानसभेमध्ये, FDA. सॉरी FDA मध्ये. तर ते आता त्याच्यावर काही झालेली आहे की प्रोसेस? ती झाले ना, म्हणजे आपण प्रश्न म्हणला तर 100हून कमी अधिकारी होते तिथे आणि त्यानंतर 190 नवीन अधिकारी आले. जवळजवळ 250-300चा स्टाफ आता रुजू झालेला आहे आणि हळूहळू ही संख्या वाढवायची आहे. आम्ही जी मीटिंग घेतली होती उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांनी एक शब्द दिला होता की आपण कॅग रिपोर्टप्रमाणे अजून काही संख्या वाढवता येईल का? पदस्थापना वाढवणं ते सोपं नाही आहे. ते राज्य सरकार, वेगवेगळे डिपार्टमेंट, CID असेल, फायनान्स असेल, इथनं वरती ती प्रक्रिया सगळी जाते. तर ती सुद्धा प्रक्रिया चालू आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 350वरनं 550 हा स्टाफ करायचा आणि 550वरनं 1100पर्यंत घेऊन जायचं, अशी एकंदर आमची प्रक्रिया. पण आता हा सगळा काळ सण उत्सवाचा काळ आहे. या काळामध्ये पुन्हा एकदा जे भेसळयुक्त दूध असेल, त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आहेत, यांचं मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. ह्याच्यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काही अधिकाऱ्यांना सूचना देणार? ते अधिकाऱ्यांवरती जर कॉन्स्टंट आपलं कंट्रोल असतोच, पण माझी जनतेला विनंती आहे की तुम्ही घेत असताना प्रश्न विचारले पाहिजे. जर एखादी वस्तू 100 रुपयाच्या असली पाहिजे आणि ती जर तुम्हाला 20 आणि 30 रुपयात मिळत असेल तर आपण हे प्रश्न विचारला पाहिजे की ते ओरिजिनल आहे की नाही. म्हणजे आज पनीर पाहिलं, जेन्युइन पनीर हे 400-450च्या आत मिळूच शकत नाही. ते मिळतंय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मिलावट आहे. हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आज आज उत्साह चालू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मोदक असतात किंवा पेढे असतात, ते सहजासहजी 100-200 रुपये किलोनी मिळून जातात, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्याच्यामध्ये जर खवा आणि हे सगळं घालायचं म्हटलं तर एक तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची जरी भेसळ असेल, इतर काही पदार्थ घातले असेल तर ते रेट कमी होऊ शकतात. त्यामुळे जर जो खाणारा आहे तो जागृत झाला तर फसवणूक करणारे सुद्धा कमी होतील आणि कमी झाले तर अनेकांचं ते बनवतील. पनीरनंतर आपण राज्याच्या विधानसभेमध्ये गुटखा आणि पान मसाला जे आहे त्याच्या विक्रीवरचा मुद्दा मांडलेला होता. त्याच्यावर काही प्रोसेस? ती चालू आहे ना, तुम्ही पाहता रोज धाडी चालू आहे. म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये धाडी चालू आहेत आपल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धाडी झाल्या. अनेक ठिकाणी ते कंट्रोलही आलेलं आहे. कसं होतं शेवटी ह्या अनधिकृत गोष्टी एका दिवसात थांबू शकत नाही. ही थोडी निरंतर प्रक्रिया आहे. ह्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने सतर्कता ठेवली तर अडचण राहणार नाही. मुळात काय होतं की जी गोड सुपारी आहे ती आपल्याकडे सहज मिळत होते मार्केटमध्ये, ती सुद्धा बॅन्ड आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी 1-1.5 वर्ष झालं राज्य सरकारने एक GR काढला होता. त्या अनुषंगाने सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू ही बॅन केली. म्हणजे करण्यामागचं कारण असं आहे की गुटखा बंदी होती. पण गुटखा बंदी आहे तर ह्या ज्या मोठ्या कंपन्या त्यांनी काय केलं की सुगंधी सुपारी वेगळी काढायला लागली, सुगंधी तंबाखू वेगळी काढायला लागली. हे दोन्ही मिक्स केलं की त्याचा गुटखा तयार होतो. तर हे थांबवण्यासाठी त्यांनी नवीन कायदा आणला. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, प्रचार प्रसार झाला नव्हता. पण आपण हा प्रश्न सभागृहात मांडल्यानंतर जनतेला माहीत झालं की सुगंधी सुपारी बॅन आहे, सुगंधी तंबाखू बॅन आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालं. बंद झालं असं म्हणत नाही, पण प्रमाण नक्कीच कमी झालं आणि त्याला आळा बसेल. याला आळा कितीपर्यंत बसला काय असं काय? आपल्यावरती, सगळ्यांवरती. आपण सगळ्यांनी ठरवलं तर दुसऱ्या दिवशी बंद होईल. त्या जनतेने साथ दिली पाहिजे ना त्याला. एक प्रशासन जबाबदार नाहीये, जनतेने सुद्धा सहभाग नोंदवला पाहिजे, तर ह्या गोष्टी कंट्रोल. केंद्राने एकंदरीत दिवाळीचं जे गिफ्ट आहे ते दिलेलं आहे GSTच्या माध्यमातून. अनेक जे गृहोपयोगी वस्तू आहेत त्यांची GST कमी केलेलं आहे. काय याचा एकंदरीत फायदा नागरिकांना? हे 100% फायदा होईल. मधल्या काळामध्ये जगभर मंदी आली होती, तर हे थोडेसे रेट्स कमी झाल्यामुळे काय होईल, भारताला त्या मंदीचा परिणाम होणार नाही. आणि आज भारताला जे कॉर्नर करायचा प्रयत्न अमेरिकेच्या माध्यमातून होतोय, हा थोडाफार कुठेतरी कमी होईल. कारण आता आत्मनिर्भर व्हायला सुरू होतील लोक. स्वतः आपण आपल्या देशात बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि ते दिलं तर नक्कीच भारताच्या विकासामध्ये कधीही, म्हणजे कोणी जरी ठरवलं तरी भारताच्या विकासामध्ये कोणतेही काटे येणार नाही, कोणताही अडथळा येणार नाही. त्या अनुषंगाने खूप मोठं पाऊल आहे आणि कळत नकळत ह्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा श्रीगोंद्याच्या दिवाळीचा. साखळी पुन्हा राजकारण चालू झालं. आता आगामी निवडणुका आल्या त्याच्यावर पुन्हा एकदा साखळी चालू झालं. विखे परिवाराने देखील आता सांगितलं की लवकरच साखळीचं जे आहे सुरू होणार आहे. काय एकंदरीत परिस्थिती? ही वस्तुस्थिती आहे. साखळीचा प्रकल्प लवकर चालू होईल. आपलं नशीब चांगलं आहे की आज जिल्ह्याचे पालकमंत्री हे जलसंपदा मंत्री आहे. त्यामुळे जे काही अडथळे यायचे, अनेकदा काय होतं की जलसंपदा खातं हे आपल्या जिल्ह्याकडे नसायचं किंवा पुणे असेल की इतर जिल्ह्यांमध्ये असेल. त्यामुळे आपल्या व्यथा हे सांगितल्या जात नव्हत्या किंवा जाणून घेतल्या जात नव्हत्या.
आता सुदैवाने विखे पाटील साहेबांकडेच हे खातं आहे आणि त्यांना ह्या प्रश्नाची संपूर्ण जाणीव आहे. पाठपुरावा सुरू आहे. आम्ही सुद्धा जी काही मदत लागेल आमदार म्हणून असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी आमची सुद्धा त्यांना मदत मिळते आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मला तर असं वाटतं पुढच्या काही महिन्याभरात वगैरे काही महिन्यात हे साखळीचं टेंडर होईल आणि चालू व्हायला थोडासा वेळ लागेल. कारण एवढं मोठं टेंडर आहे, प्रोसेस, या सगळ्याला थोडीशी वेळ जाऊ शकतो. पण वर्षभरामध्ये ही प्रक्रिया चालू होऊन जाईल. नक्कीच साखळी असेल किंवा पनीरचं उद्देशुद्ध जे आहे ते भाष्य विक्रम पाचपुते यांनी केलेलं आहे. गिरीश आस्कर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.